नमस्कार रसिक हो. मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा. नमस्कार, मी मंजुषा थावरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज विजयादशमी आणि ह्या पूर्ण नवरात्रामध्ये गेले 9 दिवस स्त्री शक्तीचा गौरव करणाऱ्या, कौतुक करणाऱ्या, जागर करणाऱ्या कविता मी आपल्या समोर सादर करते आणि रसिकांचा त्याला चांगला प्रतिसाद पण मिळतोय, त्याबद्दल खूप खूप आभार. ह्याच सत्रातली ही आजची शेवटची कविता. माझ्या मनातल्या भावना आहेत, अर्थात वैश्विक सत्य आहे, पण मी त्या माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न करते. त्याआधी तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि कविता ऐका. कवितेचं शीर्षकच आहे अर्धनारी नटेश्वर. माझ्या एका कवितेत मी म्हटलं होतं की स्त्रीमध्येही पुरुषाचे गुण असतात, पुरुषामध्येही स्त्रीचे गुण असतात. ते मी माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलाय. बघा कशी वाटते ही कविता आणि जरूर सांगा. अजूनही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. ऐकूया. शीर्षक आहे अर्धनारी नटेश्वर. म्हटलं तर पुराण, म्हटलं तर पुराण, बघितलं तर प्रमाण, अभ्यासलं तर दिसेल संस्कृतीचं वाण. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे संस्कारांवर कृती. संस्कारांवर कृती, संस्कारांची स्वीकृती, यातूनच तर होते संस्कृतीची निर्मिती. काय म्हणते संस्कृती, काय शिकवते? कौसल्यासुत सीताराम, कौसल्यासुत सीताराम, देवकी नंदन राधेश्याम, पार्वती पते हर हर महादेव, लक्ष्मीकांत मेघश्याम. सगळीकडे स्त्रीचं नाव आधी आहे बघा. स्त्री शक्तीची कायम जाण, स्त्री शक्तीची कायम जाण, सृजनाचे तिलाच वरदान, जीवातून जी जीव निर्मिते, जीवातून जी जीव निर्मिते, आदिशक्तीला प्रथम प्रणाम. सांब सदाशिवाची शक्ती, सांब सदाशिवाची शक्ती, तेजस्विनी सती पार्वती, अर्धनारी नटेश्वर होऊन दर्शविली हीच प्रकृती. रामायण महाभारत स्त्रीचीच कथा, रामायण महाभारत स्त्रीचीच गाथा, स्त्रीच केंद्रस्थानी, स्त्रीच प्रेरणा. कधी मैथिली, कधी पांचाली, कधी मैथिली, कधी पांचाली, तिचा अपमान, तिची वेदना. म्हणून तर म्हटलं तर पुराणातली वानगी, म्हटलं तर पुराणातली वानगी, स्त्री आणि पुरुष परस्परापूरक. पुराणातही कधी तो पुढे, कधी ती, तिच्यातही असतो तो, तिच्यातही असतो तो, त्याच्यात तर असतेच ती. हे कोणी जाणलं? तिच्यातही असतो तो, त्याच्यात तर असतेच ती. महादेव तो आदि पुरुष, ज्याने जाणली आदिशक्ती, ज्याने जाणली आदिशक्ती. बघा कशी वाटते. अर्धनारी नटेश्वर होऊन स्त्री शक्तीला प्रणाम करणाऱ्या महादेवाला प्रणाम करते. तुम्हा सर्वांना पण अभिवादन करते. पुन्हा भेटत राहणारच आहोत आपण. तोपर्यंत धन्यवाद.